15 दिवसांपासून शाळेत येत नव्हती मुलगी. कारण समजताच घरी आलेले मुख्याध्यापक सुन्न झाले, रागात गेले होते. पण परतताना पूर्ण शांत. विश्वासच बसेना. असं काय घडलं की ती शाळेच्या दारात सुद्धा उभी राहू शकली नाही? असंही काही घडू शकतं याची कुणालाच कल्पना नव्हती. गावात चर्चा सुरू झाली. मुलगी गायब आहे का? काही वाईट घडलंय का? घरात अडचण आहे की शाळेत? शिक्षकांनी नाव पुकारलं. 1 दिवस, 2 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, 15 दिवस. हजेरीच्या वहीत तिच्या नावासमोर रोज एकच शब्द, अनुपस्थितीत. मुख्याध्यापकांचे लक्ष वेधले गेले, कारण ही साधी मुलगी नव्हती. शांत, हुशार, नेहमी वेळेवर येणारी. मग अचानक 15 दिवस गायब. फोन लावला, फोन उचलला गेला नाही. घरी कोणी आलं नाही. शेजाऱ्यांनाही नीट माहिती नव्हती. मनात शंका वाढत गेला, रागही आला. शाळेला गांभीर्य नाही का? काहीतरी कारण सांगायला हवं ना? शेवटी निर्णय झाला, मुख्याध्यापक स्वतः जाणार. गाडी शाळेच्या आवारातून बाहेर पडली. डांबरी रस्ता संपला, मातीचा रस्ता सुरू झाला. आजूबाजूला शेत, सूर्य डोक्यावर. मनात अनेक विचार. काय ऐकायला मिळणार? काय पाहायला मिळणार? घर सापडलं. खरं तर घर म्हणावं की झोपडी. तुटलेलं दार, कौलारू छप्पर, बाहेरच चप्पल नाही. हाक मारली, आतून हळूच आवाज आला. आतलं दृश्य पाहून मुख्याध्यापक क्षणभर बोलूच शकले नाहीत. ती मुलगी शाळेच्या गणवेशात नाही, वह्या नाहीत, पुस्तकं नाही, शेतात काम करत होती. डोळ्यात भीती, चेहऱ्यावर अपराधी भाव. जणू काही चुकीचं ती करत होती. मुख्याध्यापक रागात होते, पण शब्द बाहेर येईनात. शाळेत का नाही आलीस असा साधा प्रश्न विचारला. मुलगी खाली पाहत राहिली. आई वडील शांत, घरात जड शांतता. मग ती हळूच बोलली, सर, मी शाळेत येऊ शकत नाही. एवढंच. कारण विचारलं. आवाज थरथरत होता. मग जे कारण समोर आलं हे ऐकून मुख्याध्यापकाचे डोळे भरून आले. 15 दिवस ती आजारी नव्हती. 15 दिवस ती पळून गेलेली नव्हती. 15 दिवस काही वाईट घडलं नव्हतं. फक्त रुपये 500 फी नव्हती. शाळेची फी फक्त 500 रुपये. आई म्हणाली, सर, फी जमली की पाठवू असं ठरवलं होतं. मुलगी म्हणाली, पैसे नसताना शाळेत जाऊन काय सांगणार? तो क्षण मुख्याध्यापक पूर्णपणे ते सगळं ऐकून शांत झाले. राग गेला, शब्द थांबले. फक्त एकच वाक्य बाहेर आलं, तू उद्यापासून शाळेत ये. फी माफ केली. कोणताही सवाल नाही, कोणतीही अट नाही. शिक्षण थांबत नाही. पैशांमुळे तर कधीच नाही. मुलीच्या डोळ्यात अश्रू आले. भीती नाही, दिलासा होता. तो क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि तोच व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. 15 दिवस शाळेत न आलेली मुलगी, एकही चूक न करता फक्त गरिबीमुळे थांबलेली. आणि एक मुख्याध्यापक ज्यांनी दाखवून दिलं, शिक्षण हा अधिकार आहे आणि माणुसकी अजूनही जिवंत आहे.